नमस्कार, किचन फूड विथ मेघा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे पनीर बिर्याणी. त्यासाठी मी 1.5 ग्लास बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून 10 किंवा 15 मिनटं भिजत घालायचं आहे. आता गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये तांदूळ शिजवायसाठी पाणी घेतलेलं आहे. त्यात चवीनुसार मीठ आणि थोडं तेल घालून पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर भिजत घातलेला तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता तांदळाला आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे. 75% शिजेल एवढं शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. आता आपला तांदूळ शिजलेला आहे. ह्यातील एक्स्ट्राचे पाणी आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि एका मोकळ्या भांड्यामध्ये याला थंड व्हायला ठेवायचं आहे, जेणेकरून भात छान मोकळा होईल. अगदी अशा प्रकारे. तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातले. यामध्ये 1 वाटी लांब चिरलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा हा छान तळून घेणार आहे लालसर होईपर्यंत. कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे, जेणेकरून तो क्रिस्पी होईल छान. तर कांदा हा आपला छान तळून झालेला आहे. आता 250 ग्रॅम मी यामध्ये पनीरचे तुकडे तळून घेणार आहे. पनीर देखील छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर आता आपलं पनीर तळून झालेलं आहे. आता याच तेलामध्ये मी खडा मसाला घालून घेणार आहे. त्याच्यानंतर चिरलेला कांदा घालून घेणार आहे. कांदा थोडा लालसर झाला की आलं, लसूण आणि 2 मिरचीची मी पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालून घेणार आहे. त्याच्यानंतर चिरलेलं टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे. छान परतून घ्यायचं. थोडासा कोथिंबीर देखील मी यामध्ये घालून घेणार आहे आणि 3 चम्मच दही घेतलेला आहे मी, घालून छान परतून घ्यायचं. त्याच्यानंतर पनीरचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून छान ग्रेव्ही होईल. अगदी अशा प्रकारे. तर आता यावर मी गॅस बंद करून घेते आणि यावरती शिजलेला भात छान मोकळा पसरवून घेते. अगदी अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्यावरती तळलेला कांदा, थोडासा कोथिंबीर आणि फूड कलर घालून घेणार आहे. आता यावरती मी झाकण ठेवून वजनदार वस्तू ठेवणार आहे आणि 7-8 मिनटं कमी गॅसवरती बिर्याणीला ठेवणार आहे. तर आता बिर्याणी आपली झालेली आहे. अगदी अशा प्रकारे बघू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.